आपण बघताय एबीपी माझा आणि आता बातमी येते दहीहंडी संदर्भातली। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दहीहंडीमध्ये यंदाच्या 10 थर लावण्याचा विक्रम जो आहे तो 2 मंडळांनी केलेला होता, ज्याच्यामध्ये कोकण नगर आणि जय जवान ही दोन्ही मंडळं त्यामुळे चर्चेत आलेली होती। मात्र आता यावरूनच काहीसं राजकारण रंगतंय असं बघायला मिळतंय। कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। अवघ्या काहीच वेळात जय जवानने घाटकोपरमध्ये मग 10 थरांचा विक्रम केलेला होता। त्याच्या आधी कोकण नगरने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या ठाण्यामधल्या दहीहंडीत तो विक्रम केलेला आणि याच दहीहंडीवरून आता राजकारण पाहायला मिळते। कारण कोकण नगर गोविंदा पथकाची 10 थरांचा विक्रम केल्याप्रकरणी गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये नोंद झाली, तर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रही देण्यात आलंय। तर 3 वेळा 10 थर रचून जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद का झाली नाही असा सवाल जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी उपस्थित केलाय। आपल्याबरोबर पूर्वेश सरनाईक आहे संस्कृती प्रतिष्ठानचे, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी आहेत आणि या कोकण नगर मित्र गोविंदा पथकाचे प्रशिक्षक देखील। आपण सुरुवात त्यांच्यापासून करणार आहोत। कोचरेकर सर, काय सांगाल, तुम्हाला एवढा मोठा सन्मान आज मिळतो आहे, त्याबद्दल काय मत आहे? इतकी मेहनत इतक्या वर्षांची आज फळाला आली। आता 2013 पासून आमचं पथक चालू झालेलं आहे। जवळजवळ 13 वर्ष झाली आम्हाला आणि बरीच वर्षाची मेहनत आहे। गेले 3 महिने सराव चालू होता। प्रोमध्ये आम्हाला भाग घेताना आला, थोड्या आम्हाला कुठेतरी खंत वाटत होती, पण ते विसरून आम्हाला पुढे चालायचं होतं की जन्माष्टमी होती। गेल्या वर्षी पण आम्ही 10 थराची प्रॅक्टिस चालू ठेवली होती, पण आम्ही काही कारणाने ते खेळलो नाही। तर प्रोटोकॉलनुसार कोकण नगर पथकाची जी आहे ती गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाल्याचं पूर्वेश सरनाईकांनी म्हटलेलं आहे। तर जय जवानने या सगळ्या संदर्भात मात्र नाराजी व्यक्त केलेली। आपण बघूया नेमकं काय झालं। रेकॉर्डसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं नाव हे आहे आणि मला तरी असं वाटत नाही की त्या ठिकाणी कुठलं राजकारण चालतं। प्रत्येक गोष्टी हे प्रोटोकॉल प्रमाणे त्या ठिकाणी फॉलो केले जातात। आज आपण पाहू शकतात की स्वप्नीलजी सुद्धा या ठिकाणी आलेत। गिनीजचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसारच आज या ठिकाणी आमच्या या मुलांना सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे। यामध्ये कुठलाही राजकारण नसतो। ह्या सगळ्या काही गोष्टी होतात हे इंडियाच्या ऑफिसमधनं होत नाही, हे लंडनला त्यांचं जे हेड ऑफिस आहे त्या लंडनच्या ऑफिसमधनं होत असतं आणि त्या प्रोटोकॉलच्या नुसारच आज कोकण नगर गोविंदा पथकाला या ठिकाणी हा सन्मान देण्यात आला। 10 थराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जाते, तर कुठल्या निकषाच्या आधारित आहे, ते कोणत्या गोष्टीवर दिलं जाते? जर तुम्ही उंचीने देतात, वजनाने देतात, काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असतील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या, त्या तुम्ही तपासून घ्या। प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवा दोन्ही मंडळामध्ये आणि मग निकष उत्तर द्या ना तुम्ही। की हो, आम्ही निखिल शुक्लांशी संपर्कात होतो। 20 तारखेला आम्ही त्यांची संपर्क केलेला होता। त्याचे ईमेल्स आमच्याद्वारे आहेत, आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत आणि त्यांनी आमच्याकडे वेळ मागितला की हप्ताभराचा वेळ द्या मला सगळ्यांशी चर्चा करावी लागेल लंडनला। तर ते चर्चा केल्याच्या नंतर